हॅलो आणि नमस्कार. मी मयुरी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे, तुम्हाला टायटलवरून कळलं असेल की आजचा व्हिडिओ जो होणार आहे तो ऑइली स्किन केअरवर होणार आहे. तर ऑइली स्किन केअरवर का करते, तर ऑइली स्किनवाल्यांची जी स्किन असते ना, ती नेहमीच नॅचरल सीबम म्हणजे नॅचरल ऑइल जे शरीरातून प्रोड्यूस होते ते सिक्रेट करत असते. तर त्याच्यामुळं काय होतं, त्यांना पिंपल्स, ॲक्ने, त्यांची ॲक्ने प्रोन खूप दुर्गती होऊन जाते अशा लोकांच्या स्किनची. तर त्याच्यासाठीच मी तुम्हाला काही अफोर्डेबल रेकमेंडेशन्स, काही सिरम रेकमेंडेशन्स, फेसवॉश रेकमेंडेशन्स देणार आहेत. त्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे, कशी घेतली पाहिजे, हे तुम्हाला आज सांगणार आहे. आणि त्याचसोबतच एक छोटासा मिनिमल मेकअप लुकसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सो स्टे ट्यून विथ मी. हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा. तर उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करू. करताना सगळ्यात पहिली स्टेप्स म्हणजे असते ती म्हणजे क्लिन्झिंग. आता क्लिन्झिंग करताना ऑइली स्किनवाल्यांना हा प्रश्न पडत असतो की मी फेसवॉश कुठला यूज करू. तर फेसवॉश यूज करताना एक गोष्ट लक्षात घ्या, ऑइली स्किनवाल्यांनी स्पेशली असे फेसवॉश यूज करायचे जे की जेल बेस असतात. आता जेल बेस का, क्रीम बेस जे फेसवॉश असतात ते स्पेशली ड्राय स्किनवाल्यांसाठी बनलेले असतात आणि जे जेल फेसवॉश असतात ते स्पेशली ऑइली स्किनवाल्यांसाठी बनलेले असतात. आणि त्यात जर तुम्हाला नॅचरल ऑइलचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे, म्हणजे खूप जास्त ऑइल येतं, तुमचं टी झोन म्हणा, कॉम्बिनेशन स्किन आहे, कुठलीही स्किन आहे, ॲक्ने प्रोन स्किन आहे, तर अशांनीही सॅलिसिलिक ॲसिडचा यूज केला पाहिजे. सॅलिसिलिक ॲसिड म्हणजे काय, सॅलिसिलिक ॲसिड आपल्याला सिरम फॉर्ममध्ये मिळत असते. तर असाच घटक जो आहे तो आपल्या फेसवॉशमध्ये सुद्धा आपण बघायचा आहे. तर आज मी इथे यूज करते आहे द डर्माकोचा सॅलिसिलिक ॲसिड फेस वॉश. याच्यामध्ये 1% सॅलिसिलिक ॲसिड आहे. त्यानंतर विच हेझल आहे, विलो बार्क, आणि हे तुम्ही डे प्लस नाईट दोन्हीही क्लिन्झिंग पर्पजनी यूज करू शकता. डे अँड नाईट म्हणजे सकाळीसुद्धा यूज करू शकतो आपण आणि रात्रीच्या स्किन केअरमध्ये सुद्धा यूज करतो. हा जो 1% सॅलिसिलिक ॲसिड जो आहे ना, हा आपला ऑइल रिप्रोडक्शन जो प्रोड्यूस होते नॅचरल सिबम त्याला कमी करण्याचं काम करत असतो. तर आता जी माझी स्किन कॅटेगरी आहे ती येते नॉर्मल टू ड्राय. बट समर सीझन असेल आणि आपल्याला जर ॲक्ने येत असतील, प्रश्न हा नाही आहे की ॲक्ने फक्त ऑइली स्किनवाल्यांना येतात, वेगवेगळे रिझन्स असतात. ड्राय स्किनवाल्यांना सुद्धा ॲक्ने येतात. मलाही थोड्या दिवसांपासून तुम्ही बघू शकता की ॲक्ने थोडं थोडं यायला सुरू झाले आहे. तर त्यामुळे मी सुद्धा आता हा फेसवॉश यूज करते. हा फेसवॉश ट्रस्टेड आहे, कारण की हा डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे. त्यामुळे मी तुम्हाला हा फेसवॉश रिकमेंड करणार. फेसवॉश घेताना नेहमी एक लक्षात ठेवायचं, तो सल्फेट फ्री, सोप फ्री असला पाहिजे त्याचा फॉर्म्युला. आपल्या स्किन केअरच्या स्टेप्सला वळूया. तर मी माझा फेसवॉश करून झालेला आहे. तर सेकंड स्टेप काय आहे ती म्हणजे टोनिंग. इथे मी डॉट अँड कीचा जो वॉटरमेलन आणि ग्लायकोलिक ॲसिड मिक्स असलेला टोनर आहे तो यूज करते आहे, जो की पोअर मिनिमायझिंग करते. तुम्ही बघू शकताय मी माझ्या पूर्ण चेहऱ्यावरती खूप छान प्रकारे लावून घेतला आहे. आता मी इथे सिरम यूज करते द डर्माकोचा 10% व्हायटॅमिन सी. आता व्हायटॅमिन सी कशाला, तर याच्यामध्ये ना व्हायटॅमिन सीमध्ये 5% नियासिनामाइड, सॅलिसिलिक ॲसिडचा एक चांगला मित्र म्हणू शकतो आपण, की 5% नियासिनामाइड हे सुद्धा आपला ऑइल कंट्रोल करायला खूप छानपैकी मदत करत असते आणि तुम्हाला इव्हन स्किन टोनसुद्धा देण्यासाठी मदत करते. सिरम असं यूज करायचं की जे आपल्याला ऑल पर्पज किंवा मल्टीपर्पज असेल. तर हे सिरम का, तर हे अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. नंतर 10% व्हायटॅमिन सी जे की बिगिनर्स फ्रेंडली आहे. नंतर 5% नियासिनामाइड जो की ऑइल कंट्रोल करतो प्लस इव्हन स्किन टोन करायला मदत करतो. आणि त्यानंतर याच्यासोबत सुद्धा आहे हॅल्युरॉनिक ॲसिड. हॅल्युरॉनिक ॲसिड पण मॉइश्चर लॉक करायचा प्रयत्न करत असतो. तुम्ही बघू शकताय मी सिरमचे ड्रॉपरने 3 ते 4 ड्रॉप्स हातावरती घेतले आहे आणि टॅपिंग मोशनमध्ये चेहऱ्यावरती लावून घेते आहे. आता हे सिरम छान प्रकारे मुरवून घेणार आहे मी चेहऱ्यामध्ये. सिरम नंतरची सगळ्यात महत्त्वाची स्टेप्स येते ती म्हणजे मॉइश्चरायझर. तर आज मी इथे यूज करत आहे गुड वाईब्सचं इन्स्टा ग्लो लाईट मॉइश्चरायझर.
हे गुड वाईब्स कंपनीचं आहे. लाईट मॉइश्चरायझर का, तर ऑइली स्किनवाल्यांनी कधीही हेवी क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर यूज करायचे नाही. तुम्हाला ऑलरेडी नॅचरल ऑइलचा खूप जास्त सिक्रेशन असतं स्किनमध्ये, तर त्याच्यामुळं लाईट मॉइश्चरायझर होईल. पण मॉइश्चरायझर स्किप करायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. लाईट मॉइश्चरायझर असतात ते तुम्ही यूज करू शकता. तर मी तुम्हाला इथं याची कन्सिस्टन्सी दाखवते. खूप लाईट वेट आहे, स्किनवर खूप छान प्रकारे. मला हे पण दाखवते, बघा किती लाईट वेट आहे. आणि उपटन मॉइश्चरायझर आहे, मेन म्हणजे हे उपटन व्हेरियंटमध्ये आहे. तर तुम्हाला ग्लो प्लस मॉइश्चरायझर प्लस प्लम्पी स्किन देण्यासाठी हे सगळ्यात छान मॉइश्चरायझर आहे. मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन लावायला विसरायचं नाही. तर इथे मी आज यूज करते डॉट अँड कीची वॉटरमेलन प्लस नियासिनामाइड, आणि याच्यामध्ये हायलोरॉनिक ॲसिडसुद्धा आहे. SPF 50 PA++++. तर मी नेहमीचा आपला फॉर्म्युला जो आहे सनस्क्रीनचा 2 फिंगर रूल हा अप्लाय करते आहे. मेकअप लुक जो आपण रोज करू शकतो असा वाला मेकअप, त्यालाच म्हणतात आपण मिनिमम किंवा नो मेकअप मेकअप लुक. इथे डार्क सर्कल्स हाईड करण्यासाठी मी इथे माझ्या स्किन टोनपेक्षा जो 2 शेड डार्क आहे असा कन्सिलर, म्हणजे वॉर्म कन्सिलर मी माझ्या पिगमेंटेड एरियाजवर लावून घेणार आहे. नंतर ब्रशच्या हेल्पने तो छान प्रकारे ब्लेंड करून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय की कन्सिलर हा कधीही जास्त ब्लेंड करायचा नाही, नाही तर त्याचं कव्हरेज आपल्याला व्यवस्थित मिळत नाही. त्यानंतर मी इथे लाईट कन्सिलर यूज करते आहे, जे की माझे हाय पॉईंट्स आणि पूर्ण फेससाठी मी ब्लेंड करणार आहे. तुम्ही बघू शकताय मी डॉट डॉट करून कन्सिलर माझ्या सगळ्या चेहऱ्यावरती व्यवस्थित प्रकारे लावून घेतला आहे. आणि ब्रशच्या साहाय्याने मी माझा जो डार्क एरिया कन्सील केला आहे तिथे मी पहिले ब्लेंड करून घेणार आहे माझं कन्सिलर, आणि त्यानंतरच मी माझ्या फेसकडे वळणार आहे. ब्रश हा नेहमी यूजफुल ठरतो ब्लेंडिंग पर्पजने. आता तुम्ही बघू शकताय की मी माझं फेसचं जे ब्लेंडिंग आहे ते मी माझ्या हातांच्या बोटांनीच करते आहे. हातांची बोटं ही कधीही प्रिफर करते मी, कारण की व्हेरी इझी टू यूज असतात. त्यानंतर मी माझं जे कन्सिलर आहे ते कॉम्पॅक्टनी सेट करून घेते आहे. आता कॉम्पॅक्ट का, तर माझी ड्राय स्किन आहे आणि ट्रान्सल्युसंटची मला गरज नाही वाटली एवढी, तर त्यामुळे मी माझा फेस आणि कन्सील केलेला जो एरिया आहे तो पूर्णपणे कॉम्पॅक्ट पावडरने सेट केला आहे. त्यानंतर मी छानपैकी माझ्या आयब्रोज जे आहेत ते डिफाईन करून घेणार आहे, ज्यामुळे माझा आयब्रोचा शेप जो आहे तो खूप छान येणार. नंतर मस्कारा लावून घेते आहे, जो की मी मेबलिनचाच यूज करते आहे. त्यानंतर मी इथे स्विस ब्युटीचं क्रीम अँड टिंट यूज करते माझा आय मेकअप, काउंटरिंग आणि ब्लश पर्पजने. तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये मी माझा आय मेकअप या टिंटनीच करते आहे. नंतर गालांवरती खूप छान प्रकारे मी माझा जो टिंट आहे तो ॲज अ ब्लश आणि कॉन्टोर याच्यासाठी, कारण की त्याचा थोडंसं टेक्स्चर आणि कलर जो आहे तो कॉन्टोरच्या शेडमध्ये जातो माझ्या स्किन टोननुसार. सो त्यामुळं मी एकच ब्राऊन टोनच टिंट निवडलेला आहे आणि खूप छान प्रकारे ब्लेंडसुद्धा करून घेतला आहे. नंतर मी माझ्या आय मेकअप कंप्लीट करण्यासाठी इथे शिमर शेड न यूज करता सिंपल हायलायटर यूज केलेला आहे. आणि त्यानंतर मी माझे जे पॉईंट्स आहेत, हाय पॉईंट्स आहेत, आणि जसं नोज, चिक्स, माउथ एरिया आणि आपलं हनुवटी अशा ठिकाणीसुद्धा मी थोडंसं हायलायटर लावून घेतलेलं आहे. हायलायटर कधीही चंकी यूज करायचं नाही. मी जे हायलायटर यूज केलं आहे ते क्रीम बेस आहे. त्यानंतर मी इथे 2 लिपस्टिकच्या शेड यूज केलेले आहे. तुम्ही बघू शकताय मी इनसाईडची
ब्राऊन जी की बुलेट लिपस्टिक आहे क्रीमी फॉर्मॅटमध्ये, आणि त्यानंतर थोडंसं लुक एन्हान्स करण्यासाठी लिक्विड लिपस्टिक यूज केलेली आहे, म्हणजे त्याचं स्टेन हे लाँग लास्टिंग राहील. याचा जो शेड आहे तो कोको आहे इनसाईडची लिक्विड लिपस्टिकमध्ये, जो की थोडासा पिंकिश टोनमध्ये जातो. आणि नंतर ही थोडीशी क्रीमी होती म्हणून मी याला मॅट करण्यासाठी आता इथे कॉम्पॅक्टचा यूज करणार आहे. तुम्ही बघू शकताय की माझी लिपस्टिक पूर्णपणे लावून घेतली आहे आणि ती लिपस्टिक मी लाँग लास्टिंग व्हावी म्हणून कॉम्पॅक्ट पावडरने पूर्णपणे सेट करून घेणार आहे. इथे मी कॉम्पॅक्टसुद्धा मेबलिनचंच यूज केलेला आहे. आणि अशा प्रकारे मी माझा फायनल लुक तयार केलेला आहे. आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. खरंच तुम्हाला जर काही चांगलं वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, जेणेकरून मला एक्साइटमेंट येईल आणि तुमच्या या प्रेमामुळे मी तुमच्यासमोर नवीन नवीन विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत राहील. आणि शेअर याच्यासाठी करा की एखाद्या तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्यक्ती असेल ज्याला याबद्दल काहीही नॉलेज नसेल तर त्याचीही हेल्प होईल. नवीन आला तसाल, पहिल्यांदाच बघितलं असेल, आवडलं असेल, खरंच इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकन आहे त्यालासुद्धा हिट करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल त्याचे जे नोटिफिकेशन्स आहे तुमच्यापर्यंत येईल, तर तुम्ही माझे व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर आज इथेच थांबू, इथेच मी तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड लव्ह यू.